नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज 26 जून 2026 आणि आजचा दिवस खास आपल्यासाठी असा आहे की आज सामाजिक न्यायाचे जनक आरक्षणाचे राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्तानं आपण स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त किंवा एक आपल्याला ज्ञान व्हावं, आपल्या ज्ञानात आणखी भर पडावी म्हणून राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी आपण उपयुक्त माहिती, काही महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत। तर राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 साली कागल या ठिकाणी झाला। आई वडील नाव राधाबाई आणि वडिलांचे नाव जयशिवराव घाटगे आणि राजर्षी शाहू महाराजांचं यशवंतराव। तर या महान राजांविषयी आज आपण माहिती बघणार आहोत। प्रथमतः मी माझ्या परिवाराकडून आणि माझ्या ह्या यूट्यूब परिवाराकडून, माझ्या स्वतःकडून राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या आजच्या या माहितीला सुरुवात करतो। तर त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण कार्य, त्यांच्या आणि घडामोडी, मी काही ठराविक महत्त्वपूर्ण घडामोडी कार्य सांगणार आहेत। तसं सांगायला गेलं तर 1 तास 2 तास फार मोठा व्हिडिओ तयार होईल, परंतु आपण काही महत्त्वाची माहितीच परीक्षेच्या संदर्भानं आणि आपल्याला ज्ञात असावी या दृष्टीकोनं आपण बघणार आहोत। त्यांचा जन्म तर आपण पाहिलाच आहे, 26 जून 1874ला कागल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे। बालपणीचं नाव त्यांचं यशवंतराव। 17 मार्च 1884ला त्यांचं दत्तक विधान झालं आणि राज्यारोहण झालं। त्यानंतर म्हणजेच घाटगे त्यांचं आडनाव, परंतु कोल्हापूर संस्थानांमध्ये त्यांना दत्तक घेतलं होतं आणि ते दत्तक विधान 17 मार्च 1884ला। त्यानंतर पुढची त्यांच्याबद्दलची घटना किंवा प्रसंग किंवा कार्य 8 मे 1888 साली मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या कामास त्यांच्याच हस्ते प्रारंभ झाला। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 एप्रिल 1891 लक्ष्मीबाई गुणाजीराव खानविलकर बडोदा यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह झाला। त्यानंतर पुढं 3 एप्रिल 1894 लोकमान्य टिळकांनी केसरीत करवीर क्षेत्री राजकीय कपिलाषष्ठीचा योग हा महाराजांचा अभिष्ट चिंतन करणारा लेख लिहिला होता। म्हणजे त्यांचं जेव्हा राज्यारोहण झालं त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी केसरी, आपल्याला सर्वांना माहिती असेल, इतिहासाचे जर तुम्ही अभ्यासक असाल तर लोकमान्य टिळकांनी जी वृत्तपत्र चालवली किंवा त्यांनी त्यांची सुरू केली तर त्यामध्ये केसरी 1 आणि मराठा हे 2 वृत्तपत्र होती। त्यापैकी केसरीमध्ये करवीर क्षेत्री राजकीय कपिलाषष्ठीचा योग अशा नावाचा लेख लोकमान्य टिळकांनी लिहिला होता आणि करवीर म्हणजे कोल्हापूर, एवढं आपल्याला माहिती आहे। 10 जून 1902 केम्ब्रिज विद्यालयाची शिक्षण व संस्कृतीविषयी LLD ही पदवी म्हणजेच डॉक्टर ऑफ लॉज ही शाहू महाराजांना प्रदान करण्यात मिळवली। 1901 ते 1911 या कालखंडामध्ये निरनिराळ्या जातीतील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती शाहू महाराजांनी केली। शाहू महाराजांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठं कार्य आहे मित्रांनो। आता भरपूर वसतिगृह स्थापन केली, परंतु सगळ्या वसतिगृहांची नावं किंवा सगळी माहिती म्हणायचं फार व्हिडिओ मोठा होईल। तर अशा पद्धतीनं साधारणपणे 40च्या जवळपास, 40-50च्या जवळपास निरनिराळ्या जातीमधील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची निर्मिती केली। 1901ला गोवध, इथं गोवध झालेला आहे, गोवध बंदी कायदा म्हणजे गायींची हत्या किंवा गायींचा वध करण्यावर बंदी घालणारा कायदा 1901ला शाहू महाराजांनी केला। 6 जुलै 1902 मागास जातींना नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याची घोषणा शाहू महाराजांनी केली आणि यामुळंच त्यांना आरक्षणाचे जनक असं म्हटलं जातं। सप्टेंबर 1906ला सहकारी तत्वावर शाहू मिल स्थापन केली, म्हणजे औद्योगिक क्षेत्रातही त्यांचं फार मोठं योगदान आहे। संस्कृती असेल, शिक्षण असेल, कला असेल, क्रीडा असेल,
किंवा सिंचन असेल, जेवढी क्षेत्र आहे त्या सगळ्या क्षेत्रामध्ये शाहू महाराजांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. 1909ला लक्ष्मी तलावाच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला, त्यांच्याच हस्ते त्यांनी केला. 1912 साली सहकारी नियोजनाचा कायदा त्यांनी केला आणि महत्त्वाचं प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत करण्याची घोषणा राजर्षी शाहू महाराजांनी केली. म्हणजेच 1912 या वर्षी त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत केलं. आणि आत्ता आपण 2005ला एक कायदा केलेला आहे भारत सरकारने, 2005चा बालहक्क शिक्षण कायदा, जो 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत केलेलं आहे. 2005चा अधिनियम आहे. परंतु राजर्षी शाहू महाराजांनी बघा किती वर्षापूर्वी म्हणजे 1912ला ती घोषणा किंवा ते कायदा केलेला होता. जुलै 1917 पुनर्विवाहाचा कायदा मंजूर, म्हणजेच पुनर्विवाह करता येईल. त्या अगोदर पुनर्विवाहाला बंदी होती, परंतु जुलै 1917 साली कोल्हापूर संस्थानामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी पुनर्विवाहाचा कायदा मंजूर केला. 1918 साली कुलकर्णी वतने बंद केली, तलाठी पद्धत सुरू केली. कुलकर्णी वतनं बंद करून तलाठी पद्धत सुरू केली. आंतरजातीय विवाह कायदा केला. बलुते पद्धत सुद्धा त्यांनी 1918 या वर्षात हे बंद केलेलं आहे. बलुते पद्धत बंद केली, तलाठी पद्धत सुरू केली, कुलकर्णी वतनं बंद केली, आंतरजातीय विवाह कायदा केला. त्यानंतर 19 ते 21 एप्रिल 1919 साली ही अतिशय महत्त्वाची घटना आहे बरं का, अतिशय महत्त्वाचं आहे. 1919 कानपूर येथे हिंदुस्थानातील सर्व कुर्मी क्षत्रियांच्या 13व्या परिषदेचे अध्यक्ष राजर्षी शाहू महाराज होते. 3 दिवसीय या अधिवेशनामध्ये राजर्षी शाहू महाराजांना बोलवलं गेलेलं होतं आणि राजर्षी हा जो किताब आहे हा त्या ठिकाणी कुर्मी क्षत्रियांच्या वतीनं त्यांना देण्यात आला. आणखीन एक तुम्हाला माहिती असावं किंवा माहिती असेल, कदाचित नसेल तर माहिती करून घ्या. हे जे राजर्षी आहेत, राजामध्ये पहिले राजर्षी, राज्यातला राजर्षी, अनेक राजे भारतामध्ये किंवा होऊन गेले, परंतु राजामध्ये राजर्षी असलेला एकच राजा तो म्हणजे राजर्षी शाहू महाराज. आणि महत्त्वाचं आणखीन एक सांगायचं मित्रांनो, राजर्षी शाहू महाराज हे जे आहेत ते हे दैवत कुणाला मानत असत तर आपल्या अखंड हिंदुस्थानचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना राजर्षी शाहू महाराज हे आपलं दैवत मानत असत. त्याचबरोबर कोल्हापूर संस्थानच्या संस्थापिका महाराणी ताराबाई यांनाही ते दैवत मानत असत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले सर्वांचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना राजर्षी शाहू महाराज हे दैवत मानत असत. हा जो राजर्षी किताब आहे हा कोणाला दिला जायचा तर मित्रांनो, तर रामायण आणि महाभारतामध्ये हा राजर्षी किताब देण्याची पद्धत होती. म्हणजे विश्वामित्र किंवा जनक यांना हा राजर्षी किताब दिलेला होता. परंतु त्यानंतर पहिला म्हणजे एकमेव किताब जो आहे राजर्षी हा शाहू महाराजांना दिला गेलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, 1920 भावनगर आर्य धर्म परिषदेचे अध्यक्ष होते. माणगावला अस्पृश्य वर्गाच्या परिषदेपुढे त्यांनी भाषण केलेलं आहे. नागपूरला अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेचे अध्यक्ष 1920लाच होते. त्यानंतर बघा 1921 सिंधुदुर्ग किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार राजर्षी शाहू महाराजांनी केलेला आहे. रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेलच्या हस्ते शाहू महाराजांनी करून घेतलेला होता. म्हणजेच त्या आपलं रायगड येथे असणारं जे शिवस्मारक आहे त्या शिवस्मारकाचं पायाभरणीसुद्धा त्यांच्या कालखंडामध्ये झालेले आहे. त्यानंतर 16 फेब्रुवारी 1922 दिल्ली येथे अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचेही ते अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि 6 मे 1922 पन्हाळा लॉज मुंबई येथे राजर्षी शाहू महाराजांचं निधन झालेलं आहे. त्यांचं योगदान काय आहे बघा, सामाजिक न्याय, समता, शिक्षण प्रसारासाठी आजीवन कार्य करणारा हा राजा. मागासवर्गीय शोषित दलित समाजासाठी आरक्षणाची अंमलबजावणी केलेली आहे. सहकार चळवळीमध्ये काम केलं आहे. सक्तीचं व मोफत प्राथमिक शिक्षण लागू केलेलं आहे. महिलांचं शिक्षण, पुनर्विवाहास प्रोत्साहन दिलं. अस्पृश्यता निवारण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत. जगातील शेवटच्या माणसाचा उद्धार झाल्याशिवाय खरा स्वराज्याचा अर्थ नाही. शाहू महाराज यांना
पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, आपण राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना पाहिलेल्या आहेत. आणखीन काही महत्त्वाच्या घटना आपण आढावा घेणार आहोत. राजर्षी शाहू महाराजांचे अर्थकारण म्हणजेच शाहू महाराजांनी आर्थिक बाबतीमध्ये काय योगदान दिलं किंवा काय केलं, कामं केली, त्या बाबतीमध्ये 1905ला 15 लाख रुपये भांडवलाची सूतगिरणी चालू केली. त्यानंतर 1906-07 काळम्मावाडी व राधानगरी धरण योजना या जलसंपत्तीचं सर्वेक्षण केलं आणि जो राधानगरी धरण आहे किंवा राधानगरी जो प्रकल्प आहे तो 1907ला त्यांनी तो बांधायला सुरुवात केली. आणि हे जे राधानगरी धरण आहे हे कोणत्या नदीवर आहे तर हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भोगावती नदीवर हे राधानगरी धरण आहे. 1912ला रायबागला श्री शाहू विणकरी संघटनेची स्थापना केली. 1895ला शेनगाव गारगोटी या ठिकाणी, गारगोटी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातलंच हे ठिकाण आहे, इथं काताचा कारखानासुद्धा त्यांनी काढलेला आहे. त्याच बरोबर राधानगरी येथे वूड डिस्टिलेशन फॅक्टरीसुद्धा सुरू केली आहे. कोल्हापूरला अतिशय महत्त्वाचं आहे हे, कोल्हापूरला शाहूपुरी ही बाजारपेठ बसवली. म्हणजे आजही शाहूपुरी बाजारपेठ कोल्हापूरला नक्की बघायला आपण जाऊ शकता. त्यानंतर 1913 नागरी पतपेढी सुरू केली. 1919ला फ्लूच्या साथीमध्ये कोल्हापूर शहरामध्ये अनेक उपचार केंद्र छत्रपती शाहू महाराजांनी, राजर्षी शाहू महाराजांनी उघडलेले आहेत. 1891 शाहू महाराजांनी संस्थांचं भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण केलं. 1895ला औद्योगिक सर्वेक्षण करून घेतलं. 1914ला शेतीविषयक प्रदर्शन भरवलं. म्हणजे असं शेती क्षेत्र असू द्या, औद्योगिक असू द्या, आरोग्य क्षेत्र असू द्या किंवा कुठलंही क्षेत्र असू द्या, सर्व क्षेत्रामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी भरीव कामगिरी केलेली आहे. यानंतर आपण थोडासा आढावा घेऊया राजर्षी शाहू महाराजांची कला व क्रीडाप्रेमी ते कसे होते आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय काय योगदान दिलेलं आहे किंवा त्यांनी नवीन कशाची सुरुवात केलेली आहे. 1912ला उत्कृष्ट थिएटर बांधलं आणि ते जे केशवराव भोसले यांच्या स्मरणात बांधलं गेलं आणि त्याच थिएटरला पुढे भोसले थिएटर असं नामकरण केलं किंवा असं म्हणून संबोधलं गेलं. 1893 साली करमणुकीच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूरला देवल क्लबची स्थापना केली. महत्त्वाचा प्रश्न आहे, देवल क्लब कोल्हापूर. त्यानंतर 1895लाच प्रसिद्ध मोतीबाग तालीम बांधली. आता तालीम म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात असेल मल्लविद्या आणि मल्ल म्हणजे कुस्तीपट्टू, मल्लांना गदा देण्याची प्रथासुद्धा राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली आहे. आता जे आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरीच्या वगैरे स्पर्धा होते आणि महाराष्ट्र केसरी जिंकणाऱ्या मल्लांना गदा दिली जाते, तर ती गदा देण्याची सुरुवात राजर्षी शाहू महाराजांनी केलेली आहे. आणि 1912मध्ये इमाम बख्श या त्यांनी प्रथम गदा दिली होती. 1913ला सुतार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तयार करून पन्हाळगडावर बसवलेला आहे. मला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, राजर्षी शाहू महाराज हे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना आपले दैवत मानत असत. आपणही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवत मानतो आणि आहेत सुद्धा ते आपले सर्वांचे दैवत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. ही काही निवडक राजश्री शाहू महाराज यांच्याविषयीची माहिती, नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली असेल. जर ही माहिती किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. कारण तुमच्या सहकार्याने नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हालाही प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळतं. धन्यवाद. जय शाहू महाराज.